नमस्कार, मी नम्रता मंगेश कापरे, शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। आज मी केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची अंमलबजावणी यावर बोलणार आहे। मित्रांनो, कुणीतरी असं म्हटलंय, अज्ञानरूपी रोपट्याला जर शिक्षण नावाचं खत पाणी दिलं तर आजचं हे रोपटं उद्याच्या सुशिक्षित वटवृक्षात रूपांतरित होईल। परंतु आजच्या या अज्ञानरूपी रोपट्याला जर का उद्याच्या सुशिक्षित वटवृक्षात रूपांतरित करायचं असेल तर त्याला शिक्षण नावाच्या खतपाण्याची आवश्यकता आहे। मित्रांनो, शिक्षण म्हणजे केवळ अक्षर ओळख नव्हे तर विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि योग्य त्या मार्गाने जीवन जगण्याची एक कला आहे। शिक्षण माणसाला अंधश्रद्धा, अज्ञान व गरिबीच्या अंधारातून ज्ञान, विवेक व प्रगतीच्या प्रकाशाकडे नेते। शिका, संघटित आणि संघर्ष करा, बाबासाहेबांचे हे वाक्य आपल्याला खूप काही समजावून जातं। आता त्यांच्याच आयुष्याचं उदाहरण घ्या ना। एका गरीब कुटुंबातील महार समाजातील एका बालकाने आपल्या शिक्षणाच्या बळावर भारतासारख्या देशाचे संविधान लिहिले। परंतु हे शिक्षण घेणे प्रत्येकाच्या नशिबी येते का? तर नाही। आपल्या समाजात असे कित्येक विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। ज्यामधील एक अडचण म्हणजे आर्थिक परिस्थिती। आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना शिक्षणामधूनच सोडावे लागते। परिणामी बालकामगारांच्या प्रमाणात वाढ होऊन मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहेत। यावरच उपाय म्हणून भारतात केंद्र शासन व राज्य शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात, ज्यामध्ये खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, बालके, सैनिक कुटुंब अशा विविध घटकांचा समावेश आहे। गरीब, होतकरू व वंचित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचवून त्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य केंद्र शासन व राज्य शासन विविध शिष्यवृत्ती योजनांच्या मार्फत करते। केंद्र शासन शिष्यवृत्ती योजनांमध्ये केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती, प्रगती व सक्षम योजना, तसेच अपंग व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक नंतरची शिष्यवृत्ती, तर राज्य शासन पुरस्कृत योजनांमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, एकलव्य आर्थिक सहाय्य योजना, स्वातंत्र्य सैन्यांच्या व माजी सैन्यांच्या पाल्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना, पंडित जवाहरलाल नेहरू शिष्यवृत्ती, तसेच गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती या राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना आहेत। आता शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याकरिता विद्यार्थी शिष्यवृत्ती पोर्टल व महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात। या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचा अर्ज भरणे, अर्जाची पोचपावती मिळवणे, प्रक्रियेचे अनुसरण करणे व तसे शिष्यवृत्ती मिळणे या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत। परंतु या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरवून दिलेले आहेत। या शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी विविध शासकीय योजनांद्वारे केली जाते। शिष्यवृत्ती योजना शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। शिष्यवृत्ती योजनांमुळे शाळेतील गळती दर कमी होऊन विद्यार्थी उपस्थितीत वाढ होत आहे। परिणामी बालकामगारांचं प्रमाण कमी होऊन माझं शिक्षण हे माझ्या हक्काचं आहे ही भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजू लागली आहे। शिष्यवृत्ती योजनांचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात, परंतु नाण्याची दुसरी बाजू जर आपण पाहिली तर माहितीचा अभाव, कागदपत्रांची जटिलता, वेळेवर निधी न येणे, तसेच उत्पन्नाचा दाखला मिळवण्यातील अडचणी अशा अनेक समस्या आपल्याला जाणवतात। आता मागील महिन्यातील विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याचंच उदाहरण घ्या ना। जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करणारे राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेकडे मात्र दुर्लक्ष करत आहे, असा दावा संशोधक विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा करीत केला। गेल्या 3 वर्षापासून बार्टी, सारथी व महाज्योती संस्थेमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणी सामोरे जावे लागत आहे। शिष्यवृत्तीच्या परीक्षेत संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन थांबलेले असून त्यांना स्वखर्चाने हे करावे लागत आहे। तुम्हीच सांगा, आता हे कितपत योग्य आहे? एवढंच नव्हे तर आता सन 2023-24 मधीलच उदाहरण घ्या ना। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ते योजनेअंतर्गत सुमारे 58,000 विद्यार्थ्यांना सुमारे 250 कोटी रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वितरित केली गेली नव्हती। यावेळी मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी सामोरे जावे लागत होते। अगदी याच वेळी अमेरिकाड हे दीपू संस्थेचे संस्थापक असून यांनी आसूर आंदोलन करून महाराष्ट्र शासनाचा निषेध केला होता। यांनी जशी तळमळ विद्यार्थ्यांप्रती दाखवली, इतकीच तळमळ आणि जाणीव जर का प्रत्येक अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांप्रती दाखवली तर शिष्यवृत्ती प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही।
मित्रांनो, आपल्या आजूबाजूस असे कित्येक स्वप्न आहेत जी दररोज नव्याने जन्म घेत आहेत, जी फक्त शिक्षण क्षेत्राशी संबंधित नसून अन्य क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामधीलच एक क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्र. मित्रांनो, आजच्या वेगवान जीवनात जितकं शिक्षण गरजेचं आहे तितकाच खेळही गरजेचा आहे. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या हातातून आपल्या देशाचा तिरंगा फडकतो तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. आता 2025 म्हणजेच याच वर्षीचं उदाहरण घ्या. भारताने पहिला महिला खो खो विश्वचषक जिंकला. यामधील एक खेळाडू म्हणजे रेश्मा राठोड. रेश्मा ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरची खेळाडू. हिला तिच्या प्रशिक्षणादरम्यान खेलो इंडिया शिष्यवृत्तीतर्फे 5 वर्ष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आलेली होती. त्याचा परिणाम तुम्ही पाहता ती त्या संघामध्ये होती. एवढेच नव्हे तर तिला सर्वोत्तम बचावपटू म्हणून गौरविण्यात देखील आले. अगदी त्याचप्रमाणे ओएनजीसी शिष्यवृत्ती, क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा क्षेत्र शिष्यवृत्ती तसेच व्यायामशाळा अनुदान विकास योजना या क्रीडा क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजना आहेत. मित्रांनो, शिष्यवृत्ती योजना ह्या फक्त कागदावर लिहिण्यापुरत्या नाहीत, तर या योजना प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शिष्यवृत्ती योजना आपल्यावरील बोजा नसून ही मनुष्यबळ विकासाची संधी आहे. ही भूमिका जर शासकीय व्यवस्थापन समितीने घेतली तर शिष्यवृत्ती प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. मित्रांनो, शिक्षण हीच खरी ताकद आहे. शिक्षण हीच खरी ताकद आहे, परंतु शिष्यवृत्ती म्हणजे याच ताकदीला मिळालेले इंधन आहे. शिष्यवृत्ती म्हणजे याच ताकदीला मिळालेले इंधन आहे. चला तर मग संकल्प करूया, शासकीय शिष्यवृत्ती योजनांचा योग्य तो लाभ घेऊया. धन्यवाद.